सह्याद्रीच्या कुशीत दडलेले एक अनोळखी ठिकाण, जिथे रस्ते संपतात आणि एका धुंद निसर्गाची वाट सुरू होते. त्याच वाटेवर आम्ही निघालो होतो. डोंबिवलीवरून कर्जतला जाणारी लोकल पकडून आमचा थंडगार प्रवास सुरू झाला. खिडकीमधून येणारं पावसाचं पाणी झेलत आम्ही भिवपुरी स्टेशनला पोहोचलो. आणि भिवपुरी स्टेशनला उतरताच आमचा हा अनोळखी प्रवास सुरू झाला. होय, अनोळखी प्रवास, कारण का कोणालाच माहीत नव्हतं आपण कुठे चाललो आहे. थोडीफार माहिती असल्या कारणाने आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आणि रिक्षावाल्या काकांना सांगितलं की आम्हाला भालेराव काकांकडे जायचं. आता हे भालेराव काका कोण तर सांगतो. वाटेत जाताना आम्हाला मुसळधार पाऊस लागला. हा पाऊस आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण आम्ही काही थांबणार नव्हतो, कारण आम्हाला हवा होता एकांत. अशा एकांताच्या ठिकाणी आम्ही जाणार होतो, जिथे गर्दी नव्हती, जिथे माणसं नव्हती, जिथे माणसांची वर्दळ नव्हती. समोर दिसणारे उंच उंच डोंगर आम्हाला बोलवत होते. रिक्षातून उतरताच आम्ही चालू लागलो. रस्ता माहीत नव्हता, पण तेवढ्यात आम्हाला एक काका भेटले. काकांच्या मागे चालत असताना जिथे चाललोय त्या जागेविषयी थोडी चौकशी केली. वॉटरफॉलला काय नाव आहे का काका? या वॉटरफॉलला नाव काय नाही, डायरेक्ट आपलाच आहे. दंस्ता धबधबा बोलायचं. किती आहे वॉटरफॉल? अच्छा. आणि किती धबधबे आहेत असे? किती धबधबे आहेत असे? अच्छा. नाही, इथे आपण जिथे चालू तिथे किती आहेत? इथून पुढे चालत गेलं की आपल्या भालेराव काकांचं घर येतं. तिथेच आपल्या जेवणाची आणि थोड्या विश्रांतीची सोय केलेली आहे. बघूया, आता पुढे आपल्याला सांगितलं की इथून सरळ सरळ जायचं. तर बघूया, चला जाऊया. प्रत्येक ठिकाणी नोटीस लावल्यात ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की ही जागा प्रायव्हेट आहे, इथे कोणी येऊ नये. म्हणजे इथे तुम्हाला बाकीचे कोणतेच ग्रुप दिसणार नाहीत. पण आता आपण इथे आलो आहे. समोर सुंदर असं गावचं दृश्य आपल्याला दिसतं आहे. बाजूला मेंढ्यांचा कळप आणि इकडे एक सुंदर असा ओढा दिसतो आहे. खूप छान असं सुदिंग वातावरण आहे. आणि वरून एक मस्त वॉटरफॉल वाहत येतो. तुम्हाला झूम करून दाखवलं तर तुम्हाला दिसेल वरती एक वॉटरफॉल आहे. छान असं वातावरण. बाजूने मस्त एक ओढा आहे. कोण म्हणतं की स्वर्ग नाही आहे, इथे येऊन बघितलं तर तुम्हाला स्वर्गापेक्षाही असं उंच काहीतरी दिसतं. खरंच या स्वर्गात आम्ही हरवून गेलो होतो. संपूर्ण चोही बाजूकडे दिसणारी ही हिरवीगार सह्याद्री बघून मन अगदी भारावून गेलं होतं. आमच्या बाजूनेच एक ओढा वाहत होता आणि समोरून एक सुंदर धबधब्याचं दृश्य दिसत होतं. जसजसं पुढे जाऊ तसतसं आम्हाला आमचं घर दिसू लागलं. सह्याद्रीचं दृश्य टिपत असतानाच आम्हाला पुढे एक काका भेटले, ज्यांनी आम्हाला ओढ्याकडून जाणारा रस्ता दाखवला. काकांना आम्ही ओळखलं नाही, पण थोड्या वेळाने समजलं की हेच भालेराव काका आहेत. आज दगडी आहेत ना? नाही नाही होणार ना. ठीक आहे, चलेगा चलेगा. चालेल जातो, चालेल. थँक्यू. काका म्हणाले की सरळ सरळ पुढा पार करा, खाली कुठेच काहीच बघू नका, हलक्या पायाने सरळ सरळ क्रॉस करा. येता येता आमचा एक मित्र मागे चढकला. हो, हा छोटासा कुत्रा आमचा टूर गाईड होता. पूर्ण रस्ताभर आमच्या पुढे पुढे चालत होता आणि आम्हाला वाट दाखवत होता. ओढा पार करून झाल्यानंतर पुढच्या सेकंदाला आमचा टूर गाडी पळून गेला घराच्या दिशेला. आणि आता इथून वरती असं जाऊन आपल्याला जायचं आहे आपल्या काकांकडे, तिथे आपलं फूड वगैरे स्टे वगैरे सगळं आपण केलेलं आहे. चेंजिंग वगैरे आपण सगळं करू शकतो आणि मागे मग नंतर वॉटरफॉलला मजा करायला जायची. आणि हे फायनली काकांचं घर आलं आहे, भालेराव काकांचं घर आलं आहे. तर छान वाटतं आहे, सिनिक व्ह्यू आहे, मस्त वाटतं आहे. मागे वॉटरफॉल आहे. मस्त असं निसर्गरम्य दृश्य बघत आता आपला ब्रेकफास्ट सुरू झाला आहे. ब्रेकफास्टमध्ये आपल्याला मिसळ पाव, पोहे असं अनलिमिटेड सगळा ब्रेकफास्ट मिळणार आहे. काकांकडून ब्रेकफास्ट करून खाली आता इथून आलेलो आहोत आणि आपण सगळेजण आता इथून पुढे वॉटरफॉलला जाणार आहोत. तो तुम्हाला समोर वॉटरफॉल दिसत असेल आणि जोरात पाऊस आला आहे. तर आता आपण या पावसात भिजत प्रॉपर आता मस्त वॉटरफॉलची मजा घ्यायला जाणार आहोत. आता आपण जातो धबधब्याकडे आणि खूप मस्त असं डीप वॉटर आहे, छान वाटतं आहे. आणि हा परत क्रॉस करायचा, आपल्याला क्रॉस करत
अजून इथेच आहे, क्रॉस करतायत. अतिशय मऊशार असं रान तुडवत आता आपण आपल्या सिक्रेट, आपल्या हिडन वॉटरफॉलच्या दिशेने चालले जातो. वाटेत मला हे अतिशय सुंदर असं रानफूल सापडलेलं आहे. या फुलाला काय म्हणतात हे मला माहीत नाही आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. वरती डोंगराकडे जायचं थोडं ट्रेक करत, आणि तिथून पुढे माझ्या मते आपल्याला वॉटरफॉलकडे जायचं आहे. पहिला वॉटरफॉल आपल्याला दिसत आहे. पहिला वॉटरफॉल कोणीच नाही आहे, पूर्ण हिडन आहे. ते तुम्हाला पब्लिक दिसते, तिथे काकांकडे आलेली पब्लिक आहे. त्यांच्या इथेच नाश्ता वगैरे केली पब्लिक. प्रायव्हेट वॉटरफॉल आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण एन्जॉय करू शकतो. ह्याच्यावरती अजून एक वॉटरफॉल आहे, हा पहिला वॉटरफॉल आहे, पूर्ण प्रायव्हेट आहे. इथे आता आम्हाला एक पाणीवाला साप दिसलाय. उधर है, उधर मेरे को सर दिख रहा है. इधर से मेरे को तो अंदर चलने का सर अरे सर. हाँ अरे वहाँ कसं बे बडं आहे. आणि हे दोघं इथे साप काढायचा प्रयत्न करतायत, जो आपण थोड्या वेळापूर्वी बघितला. मिळतोय का त्यांना? हो चला चला, नसेल मिळत तर चला. पाऊस सुरू झालाय. नवीन धबधबा शोधून घ्या. नवीन धबधबा शोधून डोंगरावर जाऊया, टॉपला जाऊया. काहीच माहित नाही आम्ही कुठे चाललोय, आणि हे जिथे घेऊन चालत आम्ही त्यांच्या फक्त मागे मागे चाललो. अगदी अनएक्सप्लोर्ड जागा आहे, आणि समोर एक छोटासा वॉटरफॉल दिसतोय, जो मोठा असेल ऑफकोर्स, पण बघू आपण तिथपर्यंत तर जाणार नाही आहोत. आणि इथून खूप सुंदर ट्रेनचं वगैरे दृश्य दिसतंय. हा आम्हाला ट्रेन पण दिसली, लोकल ट्रेन दिसली, आणि कोण कुठे गेले काहीच कळत नाहीये. प्रत्येक ठिकाणी असे काटेदार झाड आहेत. असू दे, करवंद आहे रे ती. चालत चालत आम्ही एक नवीन धबधबा एक्सप्लोर केलाय. इथून पुढे जाणार आहोत. इथून पुढे कुठला रस्ता आहे, कुठे जायचं काहीच माहिती नाही, पण एक्सप्लोर करत करत जातोय आता आपण. कठीण असा हे पायवाट एकत्र करत आपण जाणार आहोत. माहित नाही एक्झॅक्टली आपण कुठे चाललोय, काय करतोय, कुठल्या धबधब्याला चाललोय. वाट दिसेल आपण तिथे चालत चाललोय. गोष्ट आहे की सह्याद्रीत जर फिरायचं असेल तर जिथे वाट दिसते तिथे रान तुडवत चालायचं. फक्त खाली लक्ष ठेवायचं, कुठे काय साप किंवा काय आपण त्याला दुखापत करू नये. चकवाही लागू शकतो कधी कधी, पण तेवढं सांभाळून तिथे वाट दिसेल तिथे चालत जायचं. जसं आता आम्ही चाललोय. माहीत नाही आम्हाला नक्की काय पुढे काय दिसेल किंवा काय कुठलं दृश्य दिसेल, पण जे दिसेल ते चांगलं दिसेल, कारण सह्याद्री कधी नाराज करत नाही, आणि मे बी आता ती आम्हालाही करणार नाही. मे बी पुढे अजून एक वॉटरफॉल असेल, तो बघूया. छोटासा धबधबा दिसतो आम्हाला, छोटासा ओवळ बोलू शकतो, धबधबा पण नाही, पण ठीक आहे. एक चांगलं दृश्य बघायला भेटणार. समोर आपलं एक्झॅक्ट समोर आपलं घर आहे. तर आपल्याला इथे जायचं आहे, पोचायचं आहे. तर चला निघूया. जेवायचा वेळ झाले, आणि मला जेवणसुद्धा दाखवायचं की आपण आज काय जेवणार आहोत किंवा काय खाणार आहोत. हे आपल्या काकांचं घर आहे, आणि आता आपल्या सगळ्या मित्रमंडळींनी ठरवलं आहे की हा जो बाजूचा डोंगर आहे एवढा मोठा, तो चढायचा. म्हणजे आज सगळंच वेगळं करायचं आहे. तर मग हा डोंगरात चढायचा आहे पूर्णपणे, आणि वरती जाऊन बघायचं टॉपला की व्ह्यू कसा दिसतो. आता आपला धबधबा वगैरे सगळं करून झालं आहे. जेवायचा प्लॅन होता, पण सगळे म्हणतात की सकाळी नाश्ताच एवढा पोटभर केला आहे की आता जेवायचं मूड नाही. त्याच्यामुळे आता हा पूर्ण डोंगर चढून आम्ही वरती जाणार आहोत, आणि त्याच्यानंतर जे काय खायचं ते खाणार आहोत. तर चला